नमस्कार मंडळी, नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुडघेदुखीसाठीचा अतिशय सोपा, सहज करता येणारा, कुठल्याही त्रासाशिवाय कुठल्याही विशेष प्रयत्नाशिवाय करता येणारा शास्त्रोक्त व्यायाम सांगणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनीच हा व्यायाम करावा असं अजिबात नाही। त्यांच्यासाठी हा व्यायाम खास आहे, पण ज्यांचे गुडघे अजून दुखत नाहीत, अजून चांगले आहेत किंवा एवढे जास्त दुखत नाहीत, ज्यांच्या शरीराची हालचाल नाही, जे दिवसभर बैठे काम करतात, जे तरुण आहेत, घरामध्येच बसून राहत असतात किंवा एवढी जास्त त्यांची मेहनत नाही, अंग मेहनत, यांनी देखील हा व्यायाम करायचा आहे। कारण भविष्यामध्ये तुम्हाला कधीही गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो। जर तुमचं आयुष्य पुढचं गुडघेदुखीनं ग्रस्त व्हायचं नसेल तर तुम्ही हा व्यायाम दररोज करा, जेणेकरून तुमच्या गुडघ्याची ताकद, शक्ती दुप्पट तिप्पट पटीनं वाढण्यासाठी मदत होईल। आणि मी खात्रीशीरपणे सांगू शकतो की या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या स्टेप्स तुम्ही बारकाईने लक्ष देऊन दररोज हा व्हिडिओ समोर लावून माझ्या सोबत जर ह्या सगळ्या स्टेप्स तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे हळूवार निवांतपणे केल्या तर तुमची गुडघेदुखी खूप चांगल्या प्रकारे कमी होऊ शकते, तेही कुठल्याही औषध गोळीशिवाय, कुठल्याही महागड्या दवाखान्याशिवाय। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या, प्रत्येक स्टेप बारकाईनं बघा। मी अजिबात सांगताना कुठलीही घाई करणार नाही, गडबड करणार नाही, सावकाशपणे तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे। वयस्क लोक आपले व्हिडिओ बघतात, त्यांना पटपट सांगितलेलं लक्षात येत नाही किंवा वयोमानानुसार त्यांना ते पटपट करता येत नाही, त्यासाठी देखील मी हळूवार ह्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला सांगणार आहे, त्या नक्कीच तुमच्या लक्षात येतील। यासोबतच अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचे बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, हल्ली गुडघेदुखीचं प्रमाण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललंय। त्याच्यामध्ये मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीराची कमी झालेली हालचाल, बैठे जीवनशैली किंवा चुकीच्या खानपानाच्या सवयी, चुकीची जीवनशैली, वाढलेल्या व्यसनांचं प्रमाण, मानसिक आरोग्य धोक्यात आले, त्याच्यामुळे देखील संधिवात गुडघेदुखी होते। याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु लक्षात घ्या, मानसिक आरोग्य जेव्हा तुमचं धोक्यात येतं तेव्हा तुमचं शारीरिक आरोग्य देखील आजारी पडायला लागतं। मनस्थिती ज्यांची चांगली असते त्या लोकांना आजार होत नाही, झाले तर ते लवकर दुरुस्त देखील होतात, असं शास्त्र सांगतं, असं सायन्स, विज्ञान सांगतं। मित्र हो, वय जसं जसं वाढत जातं तसं तसं आपल्या सांध्यामध्ये झीज व्हायला लागते, सांध्यामधलं वंगण हळूहळू कमी व्हायला लागतं आणि याचा परिणाम म्हणून आपले सांधे दुखायला लागतात। त्यातल्या त्यात गुडघ्याचा सांधा हा अतिशय महत्त्वाचा सांधा मानला जातो, कारण गुडघे असतील किंवा पाय असतील याच्यावरती आपल्या संपूर्ण शरीराचा डोलारा उभा असतो। गुडघे पाय चांगले असतील तरच आपण चालू, फिरू, बसू, उठू शकतो, अन्यथा गुडघे जर गेले कामातून, ते जर खूप भयानक दुखत असतील तर ज्या लोकांचे गुडघे दुखतात त्यांना तुम्ही विचारा ते नेमकं कसं असतं। शत्रूच्या सुद्धा वाटेला येऊ नये अशा प्रकारच्या त्या वेदना असतात। त्यातल्या त्यात जर तुमचं वजन जास्त वाढलं असेल तर अशा वेळी मात्र अजून जास्त तारांबळ होऊन बसते, कारण वाढलेल्या वजनाचा जास्तीचा भार गुडघ्याला, जे आजारी आहेत ऑलरेडी, त्यांना सहन होत नाही आणि आपली गुडघेदुखी वरचेवर वाढत जाते। आणि गुडघेदुखी असल्यामुळे चालता फिरता येत नाही, त्यामुळे व्यायामाचा प्रश्नच येत नाही आणि मग वजन अजून वाढायला लागतं। हे दुष्टचक्र सुरू राहतं आणि त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य गुडघेदुखीमध्येच जातं। कुठलाही आनंद त्याच्या जीवनामध्ये त्याला घेता येत नाही। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले हे व्यायाम जे आहेत अगदी हलके फुलके आहेत, सहज करता येणारे। जर तुम्ही केले तर नक्कीच मी खात्रीशीरपणे सांगू शकतो की तुम्हाला याच्यामधून चांगली मुक्ती मिळण्यासाठी मदत होऊ शकते। मित्र हो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गुडघेदुखीचे व्यायामच फक्त सांगणार नाही, तर व्यायाम नेमके कसे करायचे, एक व्यायाम करण्याची शास्त्रीय पद्धत नेमकी कशी आहे, जेणेकरून या व्यायामाचा तुम्हाला अतिशय चांगला फायदा होणार आहे। यासोबतच हा व्यायाम नेमका कोणी करायचा आहे
कोणी नाही करायचा आहे आणि हा व्यायाम करत असताना काय विशेष काळजी घ्यायची याबद्दल देखील तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. मित्र हो, व्यायामाला सुरू करण्याच्या अगोदर एक छोटस कोड मी तुम्हाला विचारणार आहे. त्या कोड्याचं उत्तर व्हिडिओ संपूर्ण बघून तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. कोड आहे, अशी कुठली वाटी आहे ज्या वाटीमध्ये आपण कधीच कुठला पदार्थ खात नाही. चला तर आता व्यायामाला सुरुवात करूया. व्यायामामध्ये 2 टप्पे आहेत. एक आहे बसून करायचा आणि दुसरा आहे झोपून करायचा. याच्यामध्ये उभा राहून करायचा कुठलाही व्यायाम तुम्हाला सांगणार नाही, कारण उभं राहिल्यानंतर गुडघ्यावरती ताण येतो. गुडघे दुखणाऱ्या लोकांना बहुतांश वेळेला उभाच राहता येत नाही, मग व्यायाम कसा करणार? म्हणून तुम्हाला बसून आणि निवांत झोपून व्यायाम करायचे आहेत. सगळ्यात सुरुवातीला बघूयात बसून करायचे व्यायाम. यासाठी तुम्हाला काय करायचंय, एका साईडला बसतोय मी अशा प्रकारे, म्हणजे तुम्हाला सहज लक्षात येईल. पाय जे आहेत ते तुमचे हळूहळू अशा प्रकारे लांबवायचे आहेत. हे लांबवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बसल्या बसल्या निवांत बसा. पाठीचा कणा ताट असू द्या, हात असे वाटल्यास जमिनीवर टेकवा, किंवा ह्याची काही अडचण असेल असं बसायची तर तुम्ही कशाचा तरी सपोर्ट घेऊन पाठीमागं भिंतीला टेकून देखील तुम्ही आरामशीर बसू शकता. खाली मात्र तुम्ही काहीतरी मॅट ठेवा किंवा चांगलं कुशन ठेवा, जेणेकरून तुम्हाला रुतणार नाही, कम्फर्ट बसता येईल. जर तुम्हाला खाली जमिनीवर बसणं शक्य नसेल तर तुम्ही पॉटवर किंवा खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसून देखील हा व्यायाम अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. बघा कसं करायचंय. असं बसलात तुम्ही. असं बसल्यानंतर सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला काय करायचे, हे जे दोन्ही पायाचे जे तळवे आहेत ते तुमच्याकडे असे खेचायचे आहेत, जेवढे शक्य होईल तेवढे, आणि त्याच्यानंतर मग बाहेर खेचायचे आहे. कसं बघा काय करायचंय, हे अशा प्रकारे लांब श्वास घ्यायचा, आत घ्यायचे, श्वास धरून ठेवायचा, पाय पण धरून ठेवायचे, श्वास हळूहळू सोडायचा, पाय सरळ करायचे. त्याच्यानंतर श्वास लांब घ्यायचा आणि हे पाय बाहेरच्या बाजूला अशा प्रकारे घ्यायचे. श्वास धरून ठेवायचा, श्वास सोडत 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 तुम्हाला पाय सरळ करायचे. असं तुम्ही 5 वेळा 10 वेळा तुम्हाला सहन होईल असं करा. निवांतपणे करा. आपल्याला काही घाई नाही, गडबड नाही. काय करायचंय, परत एकदा बघा. श्वास आत घेत पूर्णपणे पाय तुम्हाला मध्ये तुमच्याकडे खेचायचे आहेत अशा प्रकारे. हे इकडं यानं काय होणार आहे, तुमच्या ह्या गुडघ्याच्या मांसपेशी, गुडघ्याच्या खालच्या मांसपेशी, वरच्या मांसपेशी, बाजूच्या आणि जी मिचकी आहे तिथल्या ज्या मांसपेशी आहेत त्या देखील चांगल्या प्रकारे ताणल्या जातील. पिंढऱ्या ज्या आहेत, पोटऱ्या, त्याच्या मांसपेशी चांगल्या ताणल्या जातील. मांडीच्या मांसपेशी चांगल्या ताणल्या जातील. आणि एकूणच यांच्यामध्ये जे अवघडलेपणा आलेला आहे कित्येक दिवसापासून तुम्ही हालचाल नाही केल्यामुळं, तिथला रक्तप्रवाह, रक्तसंचार जो मंदावलेला आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे मोकळेपणाने सुरू होईल आणि तुम्हाला ह्या गुडघेदुखीपासून हळूहळू हळूहळू आराम वाटायला लागेल. त्याच्यानंतर पुढची सोपी स्टेप काय करायची बघा. तुमच्या पायाची जी बोटं आहेत ती पूर्णपणे आत खेचायचे आणि त्याच्यानंतर पूर्णपणे ढिली सोडायची. दीर्घ श्वास घेत घेत तुम्हाला या पायाची बोटं अशी पलीकडच्या बाजूला पूर्णपणे दुबळून घ्यायचे आहेत, आकडून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळं काय होणार आहे, तुमच्या पायाच्या मांसपेशी, टाचेच्या मधल्या मांसपेशी, टाचदुखी होत असेल तुम्हाला, किंवा पायामध्ये मुंग्या येत असतील, पाय सतत जड पडत असतील, किंवा बधीर होत असतील, चालताना दुखत असतील, तर याच्यामुळं तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. किंवा पायाची बोटं दुखत असतील तर तुम्हाला ही देखील समस्या कमी होण्यासाठी याच्यामुळं चांगला शास्त्रीय फायदा होणार आहे. बघा काय करायचंय, श्वास दीर्घ घेत घेत पायाची बोटे आत अशी प्रकारे दुमडायची आहेत आणि श्वास सोडत सोडत परत तुम्हाला ही बोटं सरळ करायची. असं सुरुवातीला 5 वेळा, नंतर 10 वेळा, हळूहळू हे वाढवायचे, सहन होईल तसं वाढवायचं. हे करत असताना तुमच्या त्या पायाच्या सोबतच ह्या गुडघ्यावर देखील बारीक ताण येणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. लक्षात घ्या. ही झाली दुसरी स्टेप. आता तिसरी स्टेप काय करायची, तुम्हाला दोन्ही पाय तुम्हाला सोबत सोबत काय करायचे, गोलाकार फिरवायचे. हे अशा प्रकारे 5 वेळा 10 वेळा. अतिशय चांगला व्यायाम, अतिशय सोपा सुटसुटीत व्यायाम. याच्यामुळं तुमच्या टाचेच्या मांसपेशी, पायाच्या मांसपेशी, घोट्याच्या मांसपेशी किंवा तुमचा गुडघा, महत्वाचा तर आपला गुडघाच आहे आजच्या या व्हिडिओमध्ये, तर ह्या गुडघ्याचा सांधा जो आहे अतिशय मोकळेपणानं चांगला नॉर्मल होईल. हे असं प्रकारे 5 वेळा सवासं आणि 5 वेळा उलट, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. काय करायचं बघा, या क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, उलट सवासं 5 वेळा 10 वेळा, 5 वेळा जोडत. तुम्हाला जर वाटलं 2 वेळाच करायचे, आज 2 वेळा करा, उद्या 3 वेळा करा, पुढच्या आठवड्यात 3 वेळा करा, पण करा. कारण काय, केल्याने होत आहे रे, केल्यानेच होतं. जर तुम्ही म्हणलात माझा गुडघा दुखायला आता कायच करावं, काहीच होणार गेलं,
काही नाही, उगा हलका 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 हळूहळू 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 व्यायाम करायचा, होऊन जाते सगळं. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सोबत आहार चांगला घ्यायचा, व्हिटॅमिन डीच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायच्या. सकाळी सूर्यस्नान घ्यायचं आवर्जून. व्यायामाला तुम्ही सूर्यस्नान घेत घेत व्यायाम करू शकता. तुमच्याकडं कुठं अंगण असेल किंवा गच्ची असेल तर सकाळी कोवळ्या उन्हामध्ये बसून हा व्यायाम करायचा. सनबाथ बी होतो, सूर्यस्नान बी होते चांगलं आणि व्यायाम पण चांगला होतो. तर हा झाला तिसरी स्टेप, ती तुमच्या लक्षात आली. गोल फिरवायचंय. आता काय करायचंय, पुढची स्टेप, तुम्हाला पायामध्ये थोडस अंतर घ्यायचंय. अंतर घेतलं पायामध्ये अशा प्रकारे आणि हात असेच टेकवायचे आणि पाय तुम्हाला मध्ये असे गोल फिरवायचे अशा प्रकारे. वळवायचे, फिरवायचे म्हणण्यापेक्षा वळवायचे आणि त्याच्यानंतर बाहेर अशा प्रकारे. हे बघा, 1 2 1 2 1 2 1 2. जेवढं होईल तेवढं. सुरुवातीला जर तुम्हाला समजा जास्त होत नसेल, इथं काही गुडघ्यामध्ये जास्त दुखत असेल तर थोडस वळवा तुम्ही. जबरदस्ती अजिबात नाही. जास्तीचा ताण, जास्तीचा लोड सांध्यावर द्यायचा नाही. हलकं 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 करायचं. आता बघा, एखादी मशीन जर बंद पडली असेल किंवा एखादं कुलूप लॉक जे आहे ते जर खराब झालं असेल, त्याला तेल टाकल्यानंतर लगेच ते खटखट चालू होतं का नाही. रोज जर ते वापरात आणलं तर ते चांगलं त्याचं लॉक बसतं, चावी फिरते त्याच्यामध्ये. किंवा दरवाजाचं बघा तुम्ही, एखादा दरवाजा जर अडगळीत पडला असेल, त्याची हालचाल नसेल, म्हणजे रोज काढघाल नसेल त्याची, तर तो दरवाजा व्यवस्थित लागत नाही. पण त्याला रोज तुम्ही लावायला चालू करा, तो मोकळा होतो. तो देखील सांधाचा आहे आणि हा देखील सांधाचा आहे. याची जर हालचाल तुम्ही हळूहळू हळूहळू हळू वाढवली, तर हल्ला डालला तुमच्या हिशोबानं सहन होईल असं, तर तुम्हाला ह्याचा फायदा होईल. तर हे अशा प्रकारे हे मध्ये घ्या, बाहेर, बाहेर मध्ये, बाहेर मध्ये. लांब श्वास घ्या, मध्ये घ्या, सोडा, मध्ये घ्या, सोडा, मध्ये घ्या. हे अशा प्रकारे तुम्हाला हा चौथा प्रकार बसल्या बसल्या करायचा आहे. कळालं? तुम्ही हे 3 वेळा, 2 वेळा, 4 वेळा, 5 वेळा सहन होईल तसं करा आणि हळूहळू ते वाढवा. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय करायची, 5वी स्टेप. हे अशा प्रकारे तुम्हाला पाय जवळ जवळ घ्यायचे. हात असेच तुम्हाला टेकून ठेवायचे किंवा भिंतीला टेकून बसायचे आणि पाय नुसते असे आदळायचे. सहन होईल त्याचं, बारीक बारीक हळूहळू. मोर कसा नसतो तसा. हे अशा प्रकारे तुमच्या गुडघ्याच्या खालचा भाग जमिनीला टेकवा, टाचेचा जमिनीला टेकवा, उचला, टेकवा, उचला, टेकवा, उचला. ददडंग तडंग ददडंग तडंग ददडंग तडंग ददडंग तडंग दंगड तडंग ददडंग तडंग दंगड तडंग. हलगी कशी वाजते तर हलगीच्या तालावर ददडंग तडंग ददडंग तडंग ददडंग तडंग ददडंग तडंग ददडंग तडंग असं करा. जास्त जर त्रास होत असेल हळूहळू हलवा. नंतर स्पीड वाढवा तुम्ही. ह्याच्यामुळे काय होईल, तुमच्या ह्या पायाच्या, गुडघ्याच्या आणि मांडीच्या मांसपेशीमध्ये चांगली कंपनं तयार होतील आणि ही कंपनं तुमच्या त्या मांसपेशीला ज्या सादळलेल्या आहेत, ज्या मुरगळून गेलेल्या आहेत, ज्या आखडून गेलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये एक नवीन शक्ती, त्यांच्यामध्ये एक नवी ऊर्जा संचारेल, रक्ताभिसरण सुधारेल आणि त्या टवटवीत होतील आणि तुमचा त्रास हळूहळू कमी व्हायला लागेल. बघा, जेव्हा कधी सांधा दुखतो तेव्हा काय होतं, रक्ताभिसरण मंदावलेलं असतं, तिथलं सगळंच आरोग्यच धोक्यात येतं. त्याच्यामुळे ह्या व्यायामामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्याच्यानंतर 6वी स्टेप काय आहे, हात अशाच प्रकारे जमिनीवर टेकवायचे आहेत. उजवा पाय तुम्हाला आता हळूहळू उचलायचा आहे 30 डिग्री कोनामध्ये. हा झाला 30 डिग्री कोन. जर तुम्हाला होत नसेल 30 डिग्री तर तुम्ही 10 डिग्री करा सुरुवातीला, नंतर 20 करा, 25 करा, नंतर 30 करा. अशा प्रकारे जेवढ्या शक्य होईल तेवढा धरून ठेवा हा पाय. आता ह्याच्यामुळे काय होणार आहे, हे तर खूप चांगला ताण येणार आहे मांडीच्या इथं आणि ह्याच्यामुळे ह्या मांडीच्या मांसपेशी, त्यातल्या त्यात मांडीच्या आणि गुडघ्याच्या मधल्या मांसपेशी आहेत त्या चांगल्या ताणल्या जातील. त्याच्यावर चांगला स्ट्रेस येईल आणि तिथं जी आकड होती आतापर्यंतची सगळी मोकळी होण्यासाठी मदत होईल. यासोबतच पिंडरीच्या, पोटरीच्या मांसपेशी देखील चांगल्या त्याच्यामुळे निरोगी होण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यानंतर पुढे काय करायचंय, दुसरा डावा पाय घ्या. अशा प्रकारे 30 डिग्रीला उचला. जेवढा शक्य होईल तेवढा धरून ठेवा. त्याच्यामुळं मगाशी सांगितलेला सगळा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू खाली ठेवा. 3 वेळा करा, 4 वेळा करा. अशा प्रकारे हे बघा, मी इथं जास्त वेळ जाईल म्हणून तुम्हाला जास्त करून दाखवणार नाही. हे अशा प्रकारे धरून ठेवा, हळूहळू ठेवा. रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणत सोडा. किती छान आहे बघा बरं. काही नाही, देवाचं नाव घेत नामस्मरण करत करत हे करा. आपला आजार दुरुस्त होणार हे मनाला सांगा आणि होणारच.
जर मी आजारीच आहे, माझं हेच दुखतंय तेच दुखतंय म्हणून बसलात का नाही, कुठलाच आजार कमी होणार नाही. त्याच्यामुळं मी काय करू शकतो ते 100% करा. काळजी घ्यायची, काळजी अजिबात करायची नाही. आहाराची, व्यायामाची, जीवनशैलीची, मानसिकता चांगली ठेवण्याची काळजी घ्यायची. 100% सगळं चांगलं होते. तर ह्या कितवा 6वा, तर ही 6वी स्टेप तुमच्या लक्षात आली. एक उचलायचा ठेवायचा, दुसरा उचलायचा धरायचा, धरून ठेवायचा, त्याच्यानंतर हळूहळू ठेवायचा. ही झाली 6वी स्टेप. आता 7वी स्टेप काय करायचे, तुम्हाला टॉवेल किंवा बेडशीटची एक गुंडाळी करायची. कशा प्रकारे गुंडाळी करायची ते मी करून ठेवलेली आहे ऑलरेडी, वेळ जाईल म्हणून. हे बघा, हे अशा प्रकारे गुंडाळी करून ठेवायची. हा टॉवेल आहे आंघोळीचा. हा छोटा होता एक टॉवेल म्हणून दुसरा एक टॉवेल ह्याच्यामध्ये टाकलाय मी. अशा तुम्ही बेडशीट करू शकता, तो थोडासा उंच झाला पाहिजे. त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, सुरुवातीला अशा प्रकारे एका डाव्या गुडघ्याच्या खाली, म्हणजे नेमकं कुठं ठेवायचं आहे, पूर्ण गुडघ्याच्या खाली नाही ठेवायचं, असं जिथं मांडी संपते, जिथं मांडी संपते तिथं हे ठेवायचंय. हात नेहमीसारखंच ठेवायचे आणि हळूहळू पाय उचलायचा. अशा प्रकारे जेवढा उचलेल तेवढा. सुरुवातीला तुमचा थोडा उचल, थोडा उचला, हळूहळू ठेवा. त्याच्यामुळे काय होईल, ह्या गुडघ्याच्या इथल्या ज्या मांसपेशी आहेत, इथले जे काही सर्क्युलेशन आहे ते चांगलं सुधारण्यासाठी मदत होईल. पिंढऱ्या, पोटऱ्याच्या मांसपेशी किंवा मिचकीतल्या मांसपेशी मोकळ्या व्हायला अतिशय चांगला नैसर्गिक फायदा होणार आहे. हळू जेवढं शक्य होईल तेवढं धरा, नंतर हळूहळू सोडा, परत हळूहळू उचला. ताण येणार आहे लक्षात घ्या. आणि मिचकीमध्ये गुडघ्याच्या पाठीमागे आलेला हा ताण तुम्ही अनुभवा. ह्या मांडीच्या पाठीमागचा सुद्धा जो भाग आहे, एरिया आहे, सियाटिका आजारामध्ये खूप दुखतो, त्रास होतो, त्याच्यामध्ये देखील ह्याचा आपल्याला चांगला फायदा होणार आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, हळूच हात टक्क्या काढायचा आहे आणि दुसऱ्या पायाच्या खाली, मांडी जिथं संपते तिथं गुडघ्याच्या खाली हळूवार ठेवायचा आहे. जास्त गडबड करायची नाही, आपल्याला कुठं जायचं नाही. शरीर चांगलं तर सगळं चांगलं. काय करायचं पुन्हा सेम तसंच, हळूहळू उचलायचा गुडघ्यातून, हळूहळू ठेवायचा, हळूहळू उचलायचा, जेवढ्या शक्य होईल तेवढ्या धरून ठेवायचा, त्याच्यानंतर हळूहळू सोडायचा. तुम्ही हे असं करत असताना हा पायाची असं देखील तुम्ही करू शकता, थोडंफार चेंज म्हणून, किंवा गोल फिरवू शकता. ह्याला खूप चांगलं आहे हे सुद्धा. तुम्ही थोडासा चेंज ह्याच्यामध्ये अशा प्रकारे करू शकता, उलट सवासं, उलट सवासं. ह्याच्यामुळे अजून जास्त चांगला ताण ह्या स्टेप मध्ये तुम्हाला येऊ शकतो. ही झाली कितवी स्टेप, 7वी स्टेप. आता 8वी स्टेप. मोजून फक्त मी 14 स्टेप सांगणार आहे, जास्त सांगणार नाही. तुम्हाला लक्षात राहाव्या, तुम्हाला त्या सहज करता याव्या अशा. आणि ह्या 8व्या स्टेप मध्ये काय करायचंय, गुडघा हळूहळू तुम्हाला वर उचलायचा आहे आणि तुमचे दोन्ही हात जे आहेत ते मिचकीमध्ये, म्हणजे मांडी जिथं संपते तिथं खालून अशा प्रकारे धरायचं आहे आणि पूर्ण हा छातीला, पोटाला दाबायचा आहे. बरोबर आहे, लक्षात यायला तुम्हाला? सोपं आहे, काही सुद्धा अवघड नाही. आता पाय तुमचा असा लोंबकळलेला आहे, त्याला काय करायचंय तुम्हाला, खाली वर करायचं आहे. दुखत असेल जास्त तर एवढंच करा, नंतर हळूहळू एवढं करा, नंतर हळूहळू एवढं, नंतर 90 डिग्री मध्ये करा. हे अशा प्रकारे धरून ठेवा, जेवढा शक्य होईल तेवढा वेळ. हळूहळू सोडा, रामकृष्ण हरी म्हणा, खाली सोडा, रामकृष्ण हरी म्हणा, वर घ्या. देवाचं नाव घेतलं की त्रास, वेदना कमी होतात, लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. छान आहे ना, व्हेरी गुड, खूप छान. हळूहळू करायचं, जास्त सहन होईल इतकंच करायचं, जास्त ताण घ्यायचा नाही, जास्त गडबड नाही, गोंधळ नाही. ओके. आता हळू हा खाली ठेवायचा, विरुद्ध पाय सेम तसंच पूर्णपणे तुमच्या छातीला, पोटाला चिटकवायचा प्रयत्न करायचा. आणि अशा प्रकारे यानं काय होणार आहे, मांडीच्या मांसपेशी, गुडघ्याच्या मांसपेशी, पोटरीच्या मांसपेशी अतिशय चांगल्या प्रकारे ताणल्या जाऊन तिथला शास्त्रोक्त व्यायाम होईल आणि तिथलं सर्क्युलेशन सुधारल. जे आकड बसली होती, ताटून गेलं होतं ते मोकळं होईल हळूहळू हळूहळू, आहे का नाही? आणि म्हणून तुम्हाला हे करायचंय. जर तुमचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं असेल किंवा तुमच्या गुडघ्याची वाटी ही खराब झाली असेल, डॉक्टरांनी तुम्हाला पूर्ण गुडघा फोल्ड करायला सांगितला नसेल, तर अशा वेळी ही स्टेप करायची नाही. लक्षात ठेवा, ज्या ज्या लोकांना अशा प्रकारे डॉक्टरांनी सांगितलं गुडघा फोल्ड करू नका म्हणून, त्या लोकांनी गुडघा फोल्ड करायची कुठलीही स्टेप करायची नाही. तेवढी काळजी करायची. बाकीचं तुम्ही आल्हाददायी सहन होईल इतकं स्टेप करू शकता, जास्त लोड घ्यायचा नाही. तर ही कितवी झाली स्टेप, 8वी स्टेप झाली. ओके. आता 9वी स्टेप अशाच प्रकारची आहे. तुम्हाला गुडघा अशा प्रकारे
मिचकीमधून खाली अशा प्रकारे धरायचा आहे आणि खालचा जो पाय आहे हा गुडघ्याच्या खालचा तो उलटा सव्वासा फिरवायचा आहे. हे बघा, हे बघा, उलटा सव्वासा सव्वासा हे अशा प्रकारे 1 वेळा 2 वेळा हळूहळू त्याचा स्पीड वाढवा किंवा वेळ वाढवा, प्रमाण वाढवा. हे सव्वासा. आता उलट, हे बघा किती छान आहे. हळूहळू करायचं. जर सुरुवातीला तुम्हाला गुडघा जास्त फुल होत नसेल तर एवढंच करा, असं असं एवढंच छोटस नन्नस. त्याच्यानंतर हा पाय हळूहळू खाली ठेवा, दुसरा पाय उचला, त्यांना मिचकीमध्ये अशा प्रकारे धरा, अशा प्रकारे गुडघ्याला तुमच्या मांडीला ह्या पोटापर्यंत छातीपर्यंत आणा अशा प्रकारे. आणि सांगितल्याप्रमाणे मगाशी उलटा सव्वासा गोल फिरवायचा. सायकलिंग कसं करतो आपण तशा प्रकारे हळूहळू करायचं. सायकल खेळायची नाही बरं, पण सायकल खेळताना गुडघ्यावर जास्त ताण येतो. मगाशी सांगितले कुठून उभा राहायचा, कुठलाही व्यायाम सांगणार नाही तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे हे सव्वासा झाला. आता उलट पाठीमागचं पॅडल. सायकल खेळताना कसं आपण पाठीमागचं पॅडल पाठीमागं पॅडल मारतो तशा प्रकारे करायचं. हे बघा एकदम छान. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. लांब श्वास घ्यायचा सोडायचा, लांब श्वास घ्यायचा सोडायचा. आता मी याला बोलावं लागते म्हणून तो तुम्हाला घेऊन दाखवता येत नाही. कशा प्रकारे घ्यायचा, अशा प्रकारे घ्यायचा. ओके, तर ही झाली कितवी स्टेप? कितवी झाली? 9वी स्टेप झाली. आता 10वी स्टेप काय आहे? गुडघ्याच्या वाट्यांना तुम्हाला बसल्या बसल्या ताण द्यायचा आहे. गुडघ्यावरती त्या वाटीवर ताण येईल असं त्याचं आवळून घ्यायच्यात त्या वाट्या. म्हणजे त्याचं काय होणार आहे, दोन्ही गुडघ्याच्या वाटीचं तुम्हाला आकुंचन करून घ्यायचं आहे. त्या अशा प्रकारे आकुंचन करून घेतलं मग पुन्हा ढिलं सोडायचं, प्रसरण पावायचं. हे आकुंचन करताना काय होईल, तुमच्या गुडघ्याच्या वाटीच्या तिथल्या मांसपेशी चांगल्या अलगदपणे मोकळ्या होतील, जास्त त्रास होणार नाही तुम्हाला. पायाच्या ज्या मांसपेशी आहेत त्या देखील चांगल्या ताणल्या जातील. तुम्ही बघा, अनुभवा तुम्ही तो ताण. हे अशा प्रकारे हे बघा इथं ताणून धरले मी, ह्या गुडघ्याच्या वाट्या अशा आखडून गेल्यात, अशा त्यांचं काय झालंय, आकुंचन झालंय. आता मी त्याला ढिलं सोडणार. हे बघा आता ढिल्या झाल्या. ह्याच्यामुळे काय होईल, हे बाजूबाजूचे जे मांस आहे, इथले जे टेंडॉन आहेत, कार्टिलेजेस आहेत, जे खुर्च्या आहेत, त्या चांगल्या त्या ठिकाणी मजबूत होतील. त्यांच्यामध्ये ताकद येईल, पहिल्यासारखी जान येईल, पहिल्यासारखा त्राण त्याच्यामध्ये येईल, जो पूर्णपणे निघून गेला. हे अशा प्रकारे हे खूप चांगला व्यायाम आहे. अतिशय चांगला व्यायाम, गुडघ्याच्या वाटीला मजबूत करणारा हा व्यायाम आहे. लक्षात घ्या मित्रहो. आता व्हिडिओचा पुढचा टप्पा आहे तो म्हणजे निवांत झोपून व्यायाम करायचा. इतक्या वेळ बसून बसून तुम्ही अवघडलाय, पाठ अवघडले, सगळं अवघडलंय. आता काय करायचं, तुम्हाला हळूहळू एका अंगावर अशा प्रकारे व्हायचं आहे. हे अशा प्रकारे गडबड करायची नाही, गोंधळ करायची नाही, तर काहीतरी मोडून बसेल. आपल्याला कुठे जायचं नाही. एक अंगावर व्हा, त्याच्यानंतर मग सरळ अशा प्रकारे तुम्ही पूर्णपणे पाठीवर झोपा. झोपलात का? झोपलात. व्हेरी गुड. मला दिसत नाही या व्हिडिओ मध्ये. ओके, तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे ना? ठीक आहे. आता 11वा प्रकार तुम्हाला काय करायचा आहे बघा. हा जो डावा पाय आहे ते हळूहळू 30 डिग्री मध्ये उचलायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे जेवढ्या शक्य होईल तेवढ्या वेळ तुम्हाला थांबवून ठेवायचा आहे. अजून जास्त चांगला ताण येईल. हा खालचा जो मांसपेशीचा भाग आहे, गुडघ्याच्या तिथल्या आजूबाजूच्या मांसपेशी आहेत त्या मोकळ्या होतील, रक्तसंचलन चांगलं होईल आहे ना. तिथे झालेले इन्फेक्शन कमी होण्यासाठी मदत होईल. हे टाचेचं दुखणं कमी होईल. सियाटिकाच्या आजारामध्ये ह्याच्यामध्ये चांगला फायदा होईल. पाय बदल होणं, पायात मुंग्या येणं ह्याच्यामुळे देखील चांगला फायदा होईल. हे बघा. त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही वर अजून वाढवू शकता. सुरुवातीला तुम्हाला एवढंच उचलत असेल तर एवढं उचला. त्याच्यानंतर हळूहळू आणि जेवढं शक्य होईल तेवढा धरून ठेवा. त्याच्यानंतर हळूहळू खाली ठेवा. त्याच्यानंतर दुसरा पाय अशा प्रकारे हळूहळू वर उचला. 30 डिग्री मध्ये उचला, धरून ठेवा. जेवढं शक्य होईल तेवढा वेळ हळूहळू खाली ठेवा. हे 3 वेळा, ह्या पायाचं 3 वेळा, ह्या पायाचं 3 वेळा सुरुवातीला करा. त्याच्यानंतर 4 वेळा, 5 वेळा हळूहळू हळूहळू त्याची वेळ वाढवा. सहन होईल इतकंच करा. नाहीतर डॉक्टरने सांगितलंय किती बी करा चांगला असते म्हणून नाही. आती तिथं माती. मी दिसायला का नाही झोपलेलो, मला काय कळलं गेली. बघा लक्षात ठेवा, सहन होईल तसं करायचंय. हळूहळू तुम्हाला अनुभव येईल. अरे थोडं थोडं केलं, हळूहळू वाढवलं की चांगलं वाटतं. एखाद दिवशी जास्त ताण देऊ नका, नाहीतर
डायरेक्ट दवाखान्यामध्ये ऍडमिट असं नाही करायचं आपल्याला. हळूहळू एकदाच तोंडात मोठा घास घ्यायचा नाही. अशा प्रकारे. ओके, ही झाली कितवी स्टेप? 11वी स्टेप. आता 12वी स्टेप मगासारखीच आहे. पाय हळूहळू वर उचलायचा आहे. फक्त इथं एवढाच बदल आहे की आता तुम्हाला पाय जे आहेत ते तुमच्याकडे खेचायचे. असे ह्या बघा, खेचले का? मगाच्या पेक्षा अजून जास्त चांगला ताण पाठीमागच्या पायाला, गुडघ्याच्या पाठीमागच्या बाजूला चांगला बसेल आणि तिथं मस्त सर्क्युलेशन होईल. मांसपेशीचं एकदम स्ट्रेचिंग चांगली होईल. हे बघा. त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला 3 वेळा मध्ये, 3 वेळा बाहेर. धरून ठेवा, सोडा, धरून ठेवा, सोडा. लांब श्वास घ्या. हात असं ठेवा किंवा पोटावर ठेवू शकतो, तुम्हाला सहन होईल असं. त्याच्यानंतर हा पाय खाली ठेवा. त्याच्यानंतर हा उचला. पाय मध्ये पूर्णपणे तुमच्याकडे ताणून खेचून घ्या. खूप चांगला स्ट्रेस मिळणार आहे तुम्हाला, कारण खूप चांगला परफेक्ट शास्त्रीय फायदा याच्यामुळे तुम्हाला होणार आहे या खालच्या मांसपेशींसाठी. पोटऱ्या दुखत असतील किंवा व्हेरिकोज व्हेनचा त्रास असेल कोणाला, तर तिथल्या नसा, तिथं जे साचून राहिलेला रक्तप्रवाह आहे त्याच्यामुळे नसा फुगलेल्या आहेत पायाच्या, त्या देखील चांगल्या पूर्णपणे त्याचा निचरा, त्याचा ड्रेनेज पूर्ण शरीराकडे, वरच्याकडे, हृदयाकडे पाठवलं जाईल आणि त्यांचा तुम्हाला फायदा होईल. अशा प्रकारे ताणा, अशा प्रकारे करा, अशा प्रकारे करा. मध्ये ताणा तुमच्याकडे घ्या, बाहेर ताणा. त्रासदुखीसाठी देखील चांगला परफेक्ट व्यायाम आहे. आणि एकदम हळूहळू खाली सोडा. 2 वेळा 3 वेळा करा, सहन होईल असं. हे झाला 12वा प्रकार. आता 13वा प्रकार काय आहे बघा. हा प्रकार देखील सोपा आहे. हात पूर्णपणे अशा प्रकारे जमिनीवर ठेवा. गुडघे हळूहळू तुमच्या मांड्याजवळ आणा, सीट जवळ आणा. आणि तुमचं जे सीट आहे, ज्याला खेडेगावामध्ये बरेच म्हातारे ढोपर म्हणतात, हे ढोपर काय करा, असं हळूहळू वर उचला. जेवढं शक्य होईल तेवढं. एकदाच जास्त नाही उचलायचं आपल्याला. आधी सुरुवातीला एवढं उचला, त्यानंतर असं, त्याच्यानंतर असं. तुमची जी हनवटी आहे, हनवटी अशा प्रकारे छातीला टिकली पाहिजे. अशा प्रकारे प्रयत्न करा, एकदाच नाही. हो, जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळ तुम्ही ताणून धरा. आता तुम्ही म्हणाल गुडघ्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे? लय संबंध आहे बघा. गुडघ्याच्या तिथला वर हिथं जे आहे, हे हिथं जास्त चांगला ताण येतो बघा ह्याच्यामुळे. आणि खूप चांगलं रिलॅक्सेशन, स्ट्रेचिंग तिथं होऊन बसते. मांड्या, खुब्याचा सांधा, मणके चांगले मोकळे होतात ह्याच्यामुळं. मणक्यामध्ये झालेला जो काही आजार आहे, जर तुम्हाला मणक्याचा कुठला खूप गंभीर आजार झाला असेल, मणक्याची हालचाल जास्त करायला नाही सांगितली असेल, मणक्याचं कुठलं ऑपरेशन झालं असेल डॉक्टरांनी, तर अशा वेळी मात्र हे करताना तुम्हाला काळजी घ्यायची किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. लक्षात घ्या. त्याच्यानंतर हळूहळू खाली ठेवायचं, गडबड नाही करायची. सुरुवातीला 2 वेळा, नंतर 3 वेळा, नंतर 4 वेळा, नंतर 5 वेळा. अशा प्रकारे तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. छान आहे. परत वर उचला हळूहळू. गडबड गोंधळ नाही, सहन होईल इतकंच करायचं, जास्त ताण द्यायचा नाही. पण अट एकच आहे. पण अट काय आहे? एकच आहे. कोणती? रोज न चुकता करायचं. औषध समजून करायचं. हे औषध कसं रेग्युलर घेतो का नाही आपण, तसंच करायचं आहे. ओके. आता शेवटची स्टेप 14वी काय करायची? तुम्हाला अशा प्रकारे उजवा पाय उजव्या हातानं मिचकीतून अशा प्रकारे धरायचा आहे आणि तुमच्या कुठं खेचायचं आहे? छातीकडं, पोटाकडं असं दाबायचं. जेवढे दाबता येईल तेवढं दाबा. सुरुवातीला वेळ लागेल, थोडासा दुखल, पण हळूहळू तुमचं पूर्णपणे दबला जाईल. दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही पायाची हालचाल अशी करू शकता. असं धरून ठेवा. त्याच्यानंतर हळूहळू खाली सोडा. आयशा. आता हळूहळू दुसरा पाय उचला. दोन्ही हाताने मिचकीच्या खाली धरा, गच्चा ह्या प्रकारे. आणि तुमच्याकडे असं खूप चांगलं मोकळं फट होणार आहे बघा. हे मनका, पाठीचा, कमरेचा मांसपेशी नंबर 1 काम होणार आहे. मांडीच्या मांसपेशी आणि गुडघा तर ते चांगला सुरळीत होण्यासाठी याच्यामुळं मदत होणार आहे. पाय हलवा येत अशा प्रकारे. जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळ धरून ठेवा. त्याच्यानंतर हळूहळू अशा प्रकारे परत इकडचा घ्या. अशा प्रकारे दाबायचा प्रयत्न करा. आयशा. ढिलं सोडा किंवा याला ताणून धरा किंवा असं वळवळ करा, तुम्हाला जर शांत बसू वाटत नसेल तर. ओके. तर हे अशा प्रकारे लांब होऊन घ्या. त्याच्यानंतर उठताना सुद्धा हळू एक अंगावर व्हायचं, गडबड नाही करायची. हळूहळू उठायचं. एक अंगावर व्हायचं, आधी डाव्या किंवा उजव्या,
आणि उठायचं अशा प्रकारे. मोकळं झालं का नाही गुडघे? नंबर 1 काम होणार आहे मित्र हो. हा व्यायाम तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. अट फक्त एकच आहे की तुमचं पोट किमान 3-4 तास तरी उपाशी असलं पाहिजे. रिकाम्या पोटीच हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. खूप मेहनत घेऊन आवर्जून वेळ काढून फक्त तुमच्या प्रेमासाठी मी हा व्हिडिओ बनवत असतो. मी हे सगळे व्हिडिओ बनवत असतो. तुम्ही सगळेजण लाईक करता, छान छान कमेंट करता. ह्या देखील व्हिडिओला लाईक करा, छान छान कमेंट करा. सोबतच हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. त्यांची देखील गुडघेदुखी कायमस्वरूपी बंद होईल आणि ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, आशीर्वाद देतील. परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.